अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज सकाळी मी पहाटे 3 वाजता उठून पहिल्यांदा उंबरठा पूजन केलं आणि माझ्याकडे हे तुळशीचं जे रोप आहे, तुळशीचं आणि औदुंबरांचं, त्यांची पहिल्यांदा पूजा करून उंबरठा पूजा करून देवपूजा केली. आज स्वामींना दुग्धाभिषेक घालायचा होता, त्यामुळे पारायण करणार होते, त्यामुळे स्वामींचे दुग्धाभिषेक करून पूजा वगैरे करून घेतली. सगळी देवपूजा झाल्यानंतर मग पारायणाच्या पूजेची सुरुवात मी केलेली आहे आणि मी काय काय तयारी केली ती मी तुम्हाला दाखवत आहे. पारायणाची पूजेची सुरुवात करण्या अगोदर सगळा चौरंग वगैरे मांडून घेतला. चौरंगाच्या शेजारीच दत्त महाराजांना बसण्यासाठी एक आसन ठेवायचं असतं, त्यासाठी मी एक छोटा पाट मांडून घेतला आणि पहिल्यांदा संकल्प केला. मग संकल्प मी कसा केला पुढे मी तुम्हाला दाखवलेला आहे, म्हणजे संकल्प मी करताना तुम्हाला त्यात दिसेल. पण संकल्प करताना मी काय बोलले ते तुम्हाला सांगते की हे पूर्ण ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज, मी म्हणजे स्वतःचं नाव घ्यायचं, आपलं गोत्र स्वतःचं सांगायचं आणि मी येथील रहिवासी आहे म्हणजे आपण कुठे राहतो ते सांगायचं आणि मी आपला स्वामी सेवक आहे किंवा मी आपला सेवक आहे आणि हे माझे कार्य सिद्ध व्हावे माझं म्हणजे संकल्प करत आहे, ज्यासाठी जे तुम्ही बोलणार आहे, तुमची काय इच्छा असेल ते मध्ये ती बोलायची. आणि हातामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तांदूळ, पाणी आणि फूल, हळदी कुंकू घेऊनच हा संकल्प करायचा आहे. आणि हे करत असताना कुलदेवतेची आठवण, पितरांना नमस्कार, आईवडिलांना नमस्कार, सर्व देवतांना नमस्कार करून माझं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं असं म्हणून हा संकल्प सोडावा. संकल्प करून झाल्यानंतर मग मी अथर्वशीर्ष गणपतीचा अथर्वशीर्ष पोथीची सुरुवात केली. मग एक माळ गायत्री मंत्र जप केला आणि त्यानंतर स्वामींचा जप केला. स्वामींचा जप करून झाल्यानंतर मग मी वाचनाला सुरुवात केली. अशा प्रकारे माझं पारायणाची सुरुवात झाली. मला पारायण हे मठातच करायचं होतं, पण काही कारणामुळे मला जमलं नाही, मग घरीच केलं. पण घरीसुद्धा गुरुचरित्र पारायण आपण केल्यानंतर वास्तुदोष, पितृदोष कुंडलीमध्ये जर असेल तर तो दोषसुद्धा पूर्ण निवारण होतं त्या दोषाचं. आणि गुरुचरित्र पारायण कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज खायचं नाही. साधारणतः पूर्ण म्हणजे जितके दिवस आपण पारायण करणार आहे ते पारायण करेपर्यंत तरी आपल्या घरीसुद्धा आपण नॉनव्हेज बनवायचं नाही. आणि आपण स्वतः खातच नसतो, पण आपण घरीसुद्धा बनवू नये असं मला वाटतं, कारण आपण सगळं स्वच्छता करूनच पारायणाला सुरुवात केलेली असते. आता जर आपण वाचनासाठी आज एक जी टायमिंग ठेवलेली आहे त्याच टायमिंगला आपण रोज वाचनासाठी बसायचं. त्याच जागेला म्हणजे आपण जी जागा निश्चित केलेली आहे त्याच जागेला आपण बसायचं आणि जी दिशा आपण केलेली आहे म्हणजे आपण उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसायचं. मग ज्या दिशेला तुम्ही पहिल्यांदा जे बसला आहे त्याच ठिकाणी तोंड करून बसायचं. जर पहाटे 4 वाजता जर तुम्ही स्टार्ट केले तर दुसऱ्या दिवशी पण आपण पहाटे 4 वाजताच बसायचं आहे. आणि पारायण काळात तन आणि मन दोन्ही पवित्र असावे. शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळावे. दत्त महाराजांच्या आशीर्वादानं आणि स्वामींच्या आशीर्वादानं माझं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण हो असे मी स्वामींच्यांनी प्रार्थना करीत आहे. तुमचासुद्धा आशीर्वाद माझ्यावर राहू देत. तुमच्या आशीर्वादानं सुद्धा माझं हे निर्विघ्नपणे पारायण पूर्ण होऊ देत. इकडे पण मी रांगोळी काढत असताना पहाटे 3 वाजल्यापासून ही एलसी माझ्या पाठीमागं पुढं पूजा करताना, अध्याय वाचताना मागे पुढेच होती. पूर्ण अध्याय पूर्ण होईपर्यंत ती तिकडेच बसून होती माझ्याजवळ. आणि मी रांगोळी जशी काढेल तशी ती पाहत होती, परत मागे जात होती, परत येऊन जवळ बसत होती आणि तिला ते पाहिजे होतं सारखं पुढं. ते मी जी रांगोळी ठेवलं ती रांगोळीत तोंड घालून तिला बघायचं होतं काय आहे. रांगोळी वगैरे सगळी पूर्ण झाल्यानंतर औदुंबरांची आणि तुळशीची पण पूजा केली. तिथं पण एलसीचं मध्ये सुरू होतं. हा पण मला श्री दत्त जयंतींची म्हणजे माहिती तुम्हाला जयंती दिवशीची सांगायची आहे की
श्री गुरुदेव दत्त हे नाथ संप्रदायातील एक आद्य गुरु मानले जातात. मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी सर्व जागृत दत्तक्षेत्रात, सर्व दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. दत्तात्रय हा शब्द दत्ता व आत्रेय यापासून बनला आहे. आपण भ्रमण, निर्गुण व मुक्त असल्याची जाणीव ज्याला आहे ती दत्त अत्रेय म्हणून अत्री ऋषींचा मुलगा श्री दत्त जन्मांच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. श्री दत्त हे माता अनुसया व महर्षी अत्री यांचे पुत्र आहेत. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी हवा तो वर माग असे अत्री ऋषींना सांगितले. अत्री ऋषींनी तिघांनीही विनंती केली की आपण पुत्र म्हणून माझ्या पत्नीच्या उदरी जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्याची विनंती मान्य केली आणि ते अत्री ऋषी व अनुसयेंचे पुत्र झाले. दत्त जयंती दत्तभक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस. यंदाची दत्त जयंती 4 डिसेंबर 2025 रोजी साजरी होणार आहे. या दिवसाच्या आधी एक खास परंपरा पूर्ण केली जाते, श्री दत्त परिक्रमा. ही दत्त परिक्रमा म्हणजे काय, तर गुरु म्हणजे चुकलेल्या मार्गाला योग्य दिशा आणि दत्त महाराज म्हणजे गुरूंचा गुरु. भक्तांनी त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी 24 दत्तस्थानांची परिक्रमा करण्याची परंपरा आहे. परिक्रमेचा प्रवास. या परिक्रमेतील 24 दत्तस्थाने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यात आहेत. त्यातील 15 स्थाने महाराष्ट्रात येतात. परिक्रमा पूर्ण करण्यासाठी साधारण 600 किलोमीटर प्रवास करावा लागतो. या यात्रेची सुरुवात श्री शंकर महाराज समाधी मंदिर, पुणे येथून होते. दत्त परिक्रमेचे महत्त्व हे केवळ फक्त मंदिर दर्शन नाही, तर श्रद्धेची परीक्षा आणि गुरुप्रेमाचे मार्गदर्शन हे आहे. आणि ज्यांनी गुरुचरित्र पारायण ज्यांनी केलं आहे त्यांनी श्री दत्त जन्मांचा म्हणजे उपवास जो करायचा आहे तो रविवारी करायचा आणि सोमवारी एकादशीप्रमाणे हा उपवास करायचा असतो. आणि सोमवारी सकाळी 10:30 वाजता आपण जे अध्यायाचं उद्यापन करणार त्यानंतर आपण उपवास सोडला तरी चालेल. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयांसह लक्ष्मीनारायणांची पूजा केल्याने पण धन, सुख, समृद्धी, सौभाग्य वाढते. भगवान दत्तांची पूजा बरोबरच लक्ष्मीनारायणांची पण पूजा होणार आहे, कारण त्या दिवशी गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार येतोय. त्यामुळे दोन्हीसुद्धा पूजा आपल्याकडून होऊन जातील. आणि दत्त जयंती दिवशी विशेष म्हणजे जन्मकाळचा 4था अध्याय हा आपल्याला दत्त जयंती दिवशी वाचायचा आहे. ते चुकून माझ्याकडनं माहिती गेली की गुरुवार म्हणायचं सोडून चुकून मी रविवार म्हणलं. गुरुवारी 4 तारखेला दत्त जयंती आहे. त्या दिवशी आपण उपवास करायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला तो गुरुवारनंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सोडायचा आहे. ते माझ्या तोंडातनं चुकून रविवार गेला आणि रविवारी सोमवार असा. त्यासाठी मी तुमची माफी मागते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा चॅनल शेअरसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचन करणारी व्यक्ती ही मुळात खूपच भाग्यवान असते. आणि तुम्ही कितीही धनवान असा किंवा व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्व पुण्याई व गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे. घरी आपण जे पारायण करतो त्याचं 10 पट फळ आपल्याला मिळत असतं, पण श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रात, मठात जाऊन जर आपण हेच पारायण केलं तर आपल्याला 100 पट फळ मिळत असतं. तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या, मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्या 100% ते पूर्ण होतंच, असा भरपूर लोकांचा अनुभव आहे. ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झालेले आहे, मन स्थिर राहत नाही, एकाग्रता संपलेली आहे, आत्महत्येचा वगैरे विचार येतो, अशांनी गुरुचरित्र पारायण करावं. ज्यांचे विवाहात विलंब आहे किंवा विवाह अडकलेले आहेत, जुळत नाहीत, त्यांनीसुद्धा गुरुचरित्र पारायण करण्यास काही हरकत नाही. तुमचा घरात जर आर्थिक उत्कर्ष होत नसेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. पितृदोष असल्यास तरीसुद्धा पारायण केल्यानंतर खूप फरक पडतो. आणि तुम्हाला
जर काहीही जरी वेळ मिळत नसेल पारायणाला बसायची, तर तुम्ही संक्षिप्त पारायण करू शकता, जे मी काल तुम्हाला माहिती दिलेली आहे. किंवा मराठीमध्ये जे कथासार आहे गुरुचरित्र पारायणाचं, ते सुद्धा करू शकता. अगदी सोप्या भाषेत मराठीमध्ये आहे. तुम्ही ते पारायण करू शकता. आणि माझी पारायणाला सुरुवात झाल्यानंतर मी दत्त महाराजांना नमस्कार करून पारायणाला सुरुवात केलेली आहे. मी मगाशी सांगितलं, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझे मागचे सुद्धा व्हिडिओ मी जे टाकलेले आहेत ते पण पहा. श्री स्वामी समर्थ.